आपली कावड कशी फिरली मग. कावड खाली काढली आणि डायरेक्ट आणली ना मंदिरात. मंदिरात आलो तर आपल्या मंडळाची गर्दी मावत नव्हती. अटी आपल्याला नाश्ता दिला होता. या दोन मित्रांना तर स्पेशल व्लॉग मध्ये घ्यायसाठी बोलावलं होतं. सगळे इकडे नाश्ता करू राहिले मी इकडे व्हिडिओ काढू राहिलो. म्हटलं अशा चांगल्या वातावरणाचा तर व्हिडिओ काढणंच पडेल. मग म्या बी घेतला नाश्ता करून. काढल्या ना मग कैशा आणि निघलो आपण कैशा भरायसाठी. अटी कैशा भरायला आलो ना आपला एक गडी पडला ना वाटी. पहिले कळसाची कैशी भरून घेतली. अंघोळ करून कैशी भरायला सुरुवात केली ना मग सगळे जण आपापली कैशी घेऊन उभे होते लाईनी. सगळ्या जणांना कैशा भरून घेतल्या निघले मग आपल्या मंदिरात जायसाठी. महादेवाच्या पिंडीवर पाणी वाहायचं होतं 21 कैशानं. तुम्हाला जर मोजायचे असले तर आपल्या 21 कैशा बी मोजू शकता. महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकलं. पिंडीवर पाणी टाकताना तर सगळे जण नाहीत आले पण बाहेर येताना सगळे जण घेतले कारण की प्रूफ लागला पाहिजे ना पिंडीवर पाणी टाकायला कोण कोण होतं म्हणून. डबल एकदा कैशा भरून घेतल्या. निघलोन तटून आणि डायरेक्ट कावडजोड आलो. नंदीची पूजा केली आणि डायरेक्ट कळसच मांडून घेतला पानं किन्न ठेवून. झालं ना रेडी. कैशीले पन्नी लावली आणि रबर लावून पॅक्का बांधून घेतल्या आणि कैशा कावडले बी बांधून घेतल्या. ओटीच्या काकानं नाश्ता दिलता तर त्याचा सत्कार बी करून घेतला. सगळं झालं आरती करून घेतली. आरती झाली सगळे जण रेडीच होते. मारला ना मग यू टर्न निघले आपले पोट्टे पाणी घेऊन. हा होता कावड सिरीजचा व्लॉग पार्ट 3. पुढच्या पार्ट साठी फॉलो करून घ्या.